नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर. तर जवळपास 1 वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येतो आहे नवीन एक व्हिडिओ. तर हा व्हिडिओ एक ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. तर खूप दिवसापासून चालू होतं की जायचं आहे, कुठेतरी जायचं आहे फिरायला. तर फायनली ठरलं. तर ठरल्यावर मी माझ्या फॅमिलीलासुद्धा सांगितलं, तर फॅमिलीसुद्धा तयार झाली. सो आम्ही बुक केली एक ट्रॅव्हलर फॉर्स आणि मग निघालो. तर कुठे जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्लॉग पूर्णपणे बघा लास्टपर्यंत, शेवटपर्यंत. तर चला. तर रात्री आम्ही निघालो आहेत आणि आता रात्रीचा प्रवास आहे, कारण रात्रीचा प्रवास हा सगळ्यात बेस्ट असतो. आणि आता आम्ही निघालो आहोत रात्रीचे 9 वाजता. चला पुढे कुठे जातो ते बघू. मित्रांनो, आम्ही पोचलो आहेत आता. एक रूम बीम घेतली जरा फ्रेश व्हायला, आणि कुठे पोचलो आहे दर्शनासाठी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पुढे बघा. सो गाईज बघू शकता आउटफिट चेक. चष्मा लाव पहिले. येस. नमस्कार मित्रांनो, तर मग आजचं आपलं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे शिर्डी. आणि हे तुम्ही बघू शकता साईबाबांची भव्य मूर्ती अशी. तर आम्ही आलो होतो पहाटेच, पोचलो होतो इथे शिर्डीला. आणि मग सकाळ सकाळी इथली काकड आरती वगैरे सर्व दर्शन वगैरे घेतले चांगल्या प्रकारे, आरतीसुद्धा भेटली. आणि मग आता थोडंसं नाश्ता वगैरे जेवण वगैरे करून लगेच इथून पुढच्या देवस्थानावर जाऊया. तर चला बघू कोणता आहे ते. थोड्याच पुढे जाता जेव्हा आम्ही समृद्धी महामार्ग पकडला तिथे भीषण अपघात झाला होता, बघू शकतो. तर सकाळी शिर्डीवरून साईबाबाचे दर्शन घेऊन आता आपण पुढे निघालेलो आहोत. आपलं नेक्स्ट जे ठिकाण आहे देवस्थान, ते तिथून शिर्डीवरून 8 तासाच्या अंतरावर आहे. तर तिथे आपल्याला पोचताना संध्याकाळ होऊन जाईल. सो बघूया आपण कोणतं ठिकाण आहे ते बघा. नक्कीच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. चला. जसं मी पहिले म्हणालो होतो की आम्ही शिर्डीवरून 10 वाजता निघालो, तर त्याच्यानंतर आम्ही पुढे पोचलो आहे तुळजापूर गावामध्ये. तर इथे पोचताना आम्हाला वाजले आहेत संध्याकाळचे 5. तर 5 वाजल्यानंतर आम्ही गेलो लगेचच दर्शनासाठी. तर आमचं नशीब चांगलं होतं की आज दर्शनासाठी खूप गर्दी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे दर्शनही क्विकली झालं. आणि मग आम्ही आता ठरवलं की आमची जरा वस्ती अजून थोडे पुढे शिफ्ट करू आणि अजून एक पुढे देवस्थान ठरवू. तर आता वाजले आहेत 6:30 आणि चला अजून एक पुढचं एक देवस्थान बघूया, एक्सप्लोअर करूया, बघूया पुन्हा. तर आता वाजलेले आहेत 9:30 आणि आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन जिथे आम्ही पोचलो आहे ते अक्कलकोट. बट आता खूप रात्र झाली आणि आम्ही खूप दमलो आहोत एवढ्या खूप लाँग जर्नी प्रवासानंतर. त्याच्यामुळे आता दर्शन वगैरे सर्व उद्याच. आता सध्या एक बघितलं आहे नॉर्मल असं लॉज, तिथे राहणार वगैरे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. तर उद्याच्या दिवसासाठी जाणून घेण्यासाठी बघत राहा व्लॉग पूर्णपणे पुढे.